नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर-टीची एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. तर आर-टी म्हणजेच काही टी-आर-टी-आय किंवा बार्टी आणि महाज्योती सारथी एक आर-टी संस्था आहे आणि त्यांच्यामध्ये जी सी-ई-टी परीक्षा झालेली होती. तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी जे ऑनलाईन फॉर्म होते तर ते अप्लाय केले होते आणि त्यांच्यात त्या ठिकाणी सी-ई-टीमध्ये ते पासआउट झालेले आहे किंवा त्यांच्यासाठी जी संस्था निवडायची आहे तर प्रशिक्षणाची संस्था निवडण्यासाठी जी एक अपडेट आहे तर ती आलेली आहे. तर ती अपडेट काय आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो जी डेट आहे तर ती 19/12/2025 आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025-26 मधील विविध स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता किंवा प्रतीक्षा यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी केवळ एकाच स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची निवड करण्याबाबत. तर मित्रांनो, आपली जी निवड आहे तर ती आपण 3 किंवा 4 ॲप्लिकेशन केलेले होते. UPSC, MPSC, पोलीस भरती किंवा बँकिंग, IBPS. तर अशा प्रकारे जे फॉर्म होते तर त्यांच्यात मुलं आहे तर ते पासआउट झालेले आहे आणि काही विद्यार्थी आहे तर ते वेटिंग लिस्टला आहे. तर त्यांच्यात त्या ठिकाणी आपण कोणत्याही एकाच जी स्पर्धा परीक्षा आहे तर त्याची प्रशिक्षण निवड संस्था आहे तर ती आपण करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्यातील बार्टी, टी-आर-टी-आय, सारथी, महाज्योती आणि आर-टी या संस्थांच्या लाभार्थी गटांकरिता राबवण्यात येणारा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 संबंधित विविध योजनांच्या सामायिक चाळणी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांनुसार विविध स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता किंवा प्रतीक्षा यादी 15/12/2025 रोजी आर-टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर टी-आर-टी-आय असेल, बार्टी असेल आणि आर-टी महाज्योती, तर ह्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्यांच्यावरती टी-आर-टी-आय असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल तर ह्यांच्या वेबसाईटवरती जे रिझल्ट आहे तर ते लावण्यात आलेले आहे आणि त्यांच्यामध्ये आपले जे कट ऑफ आहे तर ते त्या ठिकाणी आपण बघितलेले आहे आणि त्यांच्यात ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे तर त्यांनी त्या ठिकाणी जी स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण आहे तर त्यासाठी एक संस्था आपल्याला निवडायची आहे. तर कोणतीही एकच संस्था आपल्याला त्या ठिकाणी निवडायला लागणार आहे, जेणेकरून आपल्या वेटिंगला जी विद्यार्थी असणार आहे तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जे चान्सेस आहे तर ते मिळणार आहे. तर त्यासोबतच ज्या उमेदवारांची विविध स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता किंवा प्रतीक्षा यादीमध्ये निवड झाली आहे अशा उमेदवारांनी एका गुगल लिंकद्वारे त्यांच्या पसंतीचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची निवड करावी अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ती गुगल लिंक बंद करण्यात आली आहे. तर मित्रांनो, बऱ्याच आपण ग्रुपला पाहिलेलं असेल गुगल फॉर्म असतात तर त्यांच्यामध्ये आपली जी पर्सनल डिटेल आहे तर ती त्या ठिकाणी आपण फिलअप करून घेतो, परंतु त्या ठिकाणी जो गुगल फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी बंद करण्यात आला आहे, कारण त्या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम झालेले आहे. तर आपल्याला विद्यार्थ्यांना आर-टीच्या अधिकृत ईमेल ID वरून वैयक्तिकरित्या ईमेल पाठवण्यात येणार आहे. सदर ईमेलच्या रिप्लायमध्ये उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे केवळ एकच स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची निवड करायची आहे. रिप्लायचा नमुना तुम्हाला ईमेलमध्ये देण्यात येणार किंवा देण्यात आलेला आहे. तर आपण 26/12/2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत जे ईमेल आहे तर ते त्या ठिकाणी स्वीकारले जातील. तर अशा उमेदवारांनी त्याची नोंद घ्यावी. तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचे जे गुगल फॉर्म असणार आहे, गुगल लिंक असेल तर त्यांच्यावरती आपण कुठलीही आपली पर्सनल डिटेल आहे तर ती फिलअप करायची नाही. आपल्याला पर्सनली त्यांच्या संस्थाकडून आपल्याला ईमेल येतील, फॉर्मॅट येतील आणि त्या पद्धतीने आपल्याला जो ईमेल आहे तर तो त्या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जे ईमेल आहे तर ते येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला जी संस्था निवडायची असेल तर ती संस्था आपण त्या ठिकाणी निवडू शकतो. तर अशा पद्धतीची अपडेट होती. तर आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल. थँक्यू.